आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, भोंदूबाबा अशोक खरातच्या आर्थिक नाड्या कोणाच्या हातात? बड्या माशाचं नाव आलं समोर. भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टमधील आर्थिक व्यवहार वादात सापडले. 2018 मध्ये ज्या ट्रस्टची उलाढाल 4 लाखांची होती, त्या ट्रस्टनं 2024 मध्ये कोटींच्या कोटी उड्डाणं घेतली. या शिवनिका ट्रस्टचे आर्थिक व्यवहार आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत. ट्रस्टवर असलेले संचालक आता चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून झालेले आर्थिक व्यवहार कुणाशी झाले, कसे झाले याचा तपास केला जाणार आहे. ट्रस्टवरील संचालक सीए ललित पोफळेंचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. कारण ट्रस्टची आर्थिक भरभराट कशी झाली याची सगळी माहिती ललित पोफळेंकडे असण्याची शक्यता आहे. ललित पोफळे अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांचे राजदार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. विधानसभेत त्यांनी अशोक खरात प्रकरणात निवेदन दिलं. या निवेदनात खरातशी संबंधित असलेल्या सगळ्या ट्रस्टची चौकशी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. खरातच्या शिवनिका ट्रस्टवर ललित पोफळेही आहेत. ललित पोफळे हे सीए असल्यानं आर्थिक व्यवहारांची पहिल्यांदा जी चौकशी होईल ती चौकशी ललित पोफळे यांचीच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात केलेली घोषणा अतिशय महत्वाची मानली जाते. सीए ललित पोफळे यांचं स्पष्टीकरण. या संपूर्ण विषयावर सीए ललित पोफळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला, मात्र विषय न्यायप्रविष्ट असल्यानं कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. फोनवरून बोलताना सीए ललित पोफळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मी 5 वर्षे खरात त्याच्या ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून होतो. ट्रस्टवर एकही सीए नाही, त्यामुळे तुम्ही ट्रस्टवर या अशी विनंती खरात यांनी केलेली होती, म्हणून मी ट्रस्टी झालो. मागील 3 वर्षात माझ्या आणि खरात यांचे वैयक्तिक ट्रान्झॅक्शन झालेले नाहीत. त्या आधी झालेले असतील तर माझ्या लक्षात नाही. आम्ही धार्मिक माणसं आहोत म्हणून तिथं जात होतो. माझ्या किंवा माझ्या कुटुंबियांच्या कंपन्या आणि खरात यांचा ट्रस्ट यांच्या व्यवहारात झालेले नाहीत. मी त्यांच्या वतीनं अधिकाऱ्यांचे पैसे मॅनेज करत नव्हतो. माझा काहीही संबंध नाही. ट्रस्टचा IPO होत नाही त्याचा माझा काही संबंध नाही. मी ट्रस्टचा सीए नव्हतो. ट्रस्टचे सीए वेगळे आहे. मला SITनं अद्याप चौकशीला बोलवलेलं नाही. बोलावलं तर जाणार, असं स्पष्टीकरण ललित पोफळे यांनी दिलं. अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. भोंदू अशोक खरातला नाशिक कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी झालेल्या सुनावणीत पोलिसांनी खरातवर नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला. यामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढलंय. दरम्यान कोर्ट परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी भोंदू खरातच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय. अशोक भोंदू खरातला कोर्टानं 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही कोठडी आज संपली, त्यामुळे पोलिसांनी आज त्याला पुन्हा नाशिक कोर्टात हजर केलं. त्यात त्यांनी पुन्हा त्याच्या 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली, पण बचाव पक्षाने त्याला विरोध केला. अखेर कोर्टानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यामुळे अशोक खरात 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडीतच राहणार आहे. यावेळी झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षानं भोंदू खरातवर 1-2 नव्हे तर तब्बल 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला. भोंदू अशोक खरातला नाशिक कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी झालेल्या सुनावणीत पोलिसांनी खरातवर नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला. यामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत भोंदू अशोक खरात प्रकरणात निवेदन सादर केलं. त्यात त्यांनी अशोक खरातला कोणत्या पद्धतीने अटक झाली, या प्रकरणी पोलिसांनी कोणती खबरदारी घेतली, पीडित महिला खरात विरोधात तक्रार देण्यासाठी कशा पुढे आल्या याची संपूर्ण माहिती दिली. या प्रकरणातील बडा मासा कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय. या संदर्भात मोठी अपडेट समोर आली.